राज्यातील विद्यार्थ्यांच्या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय आहे 13 फेब्रुवारी 2026चा. या निर्णयाचा नेमका फायदा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे होणार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 13 फेब्रुवारी 2026चा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाणून घेऊया. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील इयत्ता 1 ते इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे या उपक्रमांतर्गत रुपये 165 कोटी इतक्या निधीच्या मर्यादेत मोफत दप्तर पुरविण्यास शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना ज्या महानगरपालिका त्यांच्या निधीतून मोफत दप्तर योजना राबवितात अशा शाळांतील विद्यार्थी या योजनेतून वगळण्यात आले आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 23/9/2011 अन्वये सन 2011-2012 या आर्थिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे अर्थात सायन्स किट, प्रयोगशाळा साहित्य, डेस्क बेंच, शैक्षणिक साहित्य इत्यादी या योजनेसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. शालेय दप्तर हे शैक्षणिक साहित्याचा भाग असल्याने यासाठीचा खर्च यामधून भागविणे शक्य आहे. शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 1 डिसेंबर 2016च्या शासन निर्णयातील नमूद तरतुदींचे व विहित खरेदी नियमावलीचे पालन करून सदर मोफत दप्तराकरिता ई-निविदा प्रक्रिया राबवावी. सदर बाबीसाठी मागणी क्रमांक E-2/2202 सर्वसाधारण शिक्षण 001 संचालक व प्रशासन 000001 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे 2202 L06631 सहाय्यक अनुदाने या लेखाशीर्षांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येईल. वित्त विभागाच्या निर्देशानुसार अर्थसंकल्प कार्यासनामार्फत प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेत निधी वितरणाचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 7/4/2025 अन्वये देण्यात आलेल्या निधी वितरण व खर्चासंदर्भात दिलेल्या निर्देशाचे तंतोतंत पालन करण्यात यावे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वितरित केल्या जाणाऱ्या अनुदानाचे आहरण व संवितरण करण्याकरिता नियंत्रक अधिकारी आणि आहरण व संवितरण अधिकारी हे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक दिनांक 17 ऑक्टोबर 2025 अन्वये घोषित करण्यात आले आहेत. याकरिता वितरित केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास न चुकता सादर करण्यात यावे. असा हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो संकेतांकाच्या साहाय्यानं पाहू शकता. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा विद्यार्थ्यांच्या संदर्भातला एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.